धनत्रयोदशी. समुद्र मंथनातून या दिवशी लक्ष्मी प्रगट झाली असं म्हणतात. तिनं आपल्यासोबत एक अमृत कुंभ आणला अशी आख्यायिका आहे. म्हणून या दिवशी आयुर्वेदाची देवता असलेल्या धन्वंतरीची पूजा केली जाते. आयुषः वेदः म्हणजे आयुर्वेद. रोग कसे उत्पन्न होतात, ते मुळात उत्पन्न होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, रोग उत्पन्न झालास तर त्याचं निवारण मुळापासून कसं करावं, हे आयुर्वेद शास्त्र शिकवतं. तर अध्यात्म आणि मंत्रशास्त्र यामुळे मानसिक स्वास्थ्य राखलं जातं. आज सगळ्यात जास्त प्रमाणात चर्चेत असलेला रोग म्हणजे एन्झायटी न्यूरोसिस. अतिप्रमाणात काळजी करायची सवय आज आपल्याला लागलेली आहे. त्याचबरोबर कितीही वाजता उठणं, केव्हाही झोपणं या सवयी वाईटच, पण आजच्या IT युगात याकडे दुर्लक्ष होत आहे. बरेचदा मोबाईल बघत रात्री 2-3 वाजेपर्यंत जागरण केलं जातं. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन दिवाळीच्या 4-5 दिवसात ब्रह्ममुहूर्तावर उठावं. रात्रीच्या शेवटच्या प्रहराला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. रात्री 3:30 ते 5:30 हा ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी. ब्रह्ममुहूर्ते या निद्रा सा पुण्यक्षयकारिणी असं म्हणतात. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर जर आपण झोपलो असू, आपला पुण्यक्षय होतो, आपलं पुण्य कमी होतं.